पालकमंत्र्यांच्या झाडाझडतीनंतर प्रशासक ॲक्शन मोडवर, महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ। शुक्रवारी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार राजेश क्षीरसागर आणि अमोल महाडिक यांनी महानगरपालिकेमध्ये झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत चांगलंच झापलं। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, पार्किंग, पाणी पुरवठा आणि इतर सोयी सुविधांबाबत ठोस कारवाई करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या होत्या। त्यानुसार प्रशासक के मंजुलक्ष्मी या ॲक्शन मोडवर आल्या असून त्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर, मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा। फुलेवाडी येथील अग्निशामक दलाच्या नूतन इमारतीचा स्लॅब कोसळून एका कामगाराचा मृत्यू तर काही कामगार जखमी झाले होते। या प्रकरणी ठेकेदार शशिकांत पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात देखील आली आहे। बैठकीदरम्यान पालकमंत्र्यांनी ठेकेदार दोषी असेलच, मात्र अधिकारी देखील दोषी असल्याचं स्पष्ट केलं होतं। त्यानुसार कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर शहर अभियंता रमेश मस्कर आणि उपशहर अभियंता सुरेश पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ऐन गणेशोत्सवामध्ये पाणी पुरवठा खंडित झाल्याबद्दल जल अभियंता हर्षजित घाटगे आणि सहाय्यक अभियंता जयेश जाधव यांची खातेनिहाय चौकशी का करू नये याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। त्यामुळे महापालिका प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे। त्यामुळे आता महापालिकेतील कारभाराकडे संपूर्ण कोल्हापूर शहराचं लक्ष लागून राहिलेलं आहे।